स्मार्ट मीटरबद्दल मी ताई जे बोलले ते मी ऐकलं आणि तुपे साहेब जे बोलले ते पण मी ऐकलं। ग्रामीण भागामध्ये साहेब माझा मतदारसंघ हा ग्रामीण भागात येतो। अनेकांच्या मतदारसंघामध्ये हा स्मार्ट मीटरचा संघर्ष आता चालू असेल। अधिकारी कधीतरी मार खातील, आता ती परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेली अध्यक्ष महोदय, मी खोटं बोलत नाहीये। ते होऊ नये म्हणून मी आपल्याला सांगतोय, अगोदरच हे सगळं थांबावं। मी काही वेगळं बोलत नाहीये। ताई, आपल्याला जे अधिकारी काही सांगत असतील फक्त 4% तक्रारी आल्या वगैरे सगळं खोटं आहे। 50%च्या वर तक्रारी आहेत, पण खालचे अधिकारी का ब्रीफिंग देत नाहीत वरती मंत्रालयाला मला काही कळायला मार्ग नाही। स्मार्ट मीटर बद्दल काय होतं, कधी कधी दुरुस्तीच्या नावाखाली ही लोक जातात तिकडे दुरुस्ती करायला आणि पटकन ते स्मार्ट मीटर तिकडे लावून टाकतात। ग्राहकाची ते परवानगी घेत नाही अध्यक्ष महोदय आणि पटकन ते दुसऱ्या स्मार्ट मीटरची तिथे इम्प्लिमेंटेशन करून टाकतात। बिलामध्ये वाढ होते, हे काय मला सांगायची काही गरज नाही अध्यक्ष महोदय। ग्रामीण भागामध्ये नुसती गाडी जरी नेली ना तरी स्मार्ट मीटर बद्दल तक्रारी करणारी लोक रस्त्यावर मिळतील तुम्हाला। म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय आपल्याला सुद्धा, की ताई स्मार्ट मीटर बद्दल अनेक तक्रारी ग्रामीण भागामध्ये आहेत, त्याची दुरुस्ती करण्यासाठी तिकडचे अधिकारी हे काही तिकडे उपाययोजना करू शकणार नाही, त्यांना काही सांगू शकत नाही, ते कन्व्हिन्स करू शकत नाही की आम्हाला स्मार्ट मीटर का तुम्हाला द्यायचं आणि तुम्ही का घेतलं पाहिजे। तुम्ही म्हणतायत तक्रारी नाहीत, पण असंख्य तक्रारी आहेत। तुम्ही मला जर माझ्याच मतदारसंघात जर विचारलं, तुम्हाला शेकडो तक्रारी मी तुम्हाला आता आणून देऊ शकतो। पण माझी ताई विनंती आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून, ह्या स्मार्ट मीटर बद्दल ग्रामीण भागामध्ये अतिशय असंतोष आहे, त्याच्याबद्दल त्याचा निवारा करण्यासाठी सरकार काय करणार आहे का, एवढा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे।